राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव घसरलेले आहेत, परंतु चांदीचे भाव वाढलेले आहेत। जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही या तारखेपासून चांदी सुद्धा खरेदी करायची आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त चांदी मिळणार आहे। बघा, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव घसरलेला आहे। त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांनी आज सोनारांच्या दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा केलेल्या आहेत। दुकानांमध्ये सुद्धा गर्दी केलेली आहे। या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, भरपूर ग्राहकांनी सोनारांच्या दुकानामध्ये गर्दी सुद्धा केलेली आहे। जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा या तारखेपासून सोनं खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। परंतु ग्राहकांना आज फक्त 24 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले नाहीत, तर या 24 कॅरेटच्या सोन्यासोबत 22 कॅरेट सोन्याचे भाव, 18 कॅरेट सोन्याचे भाव आणि 14 कॅरेटच्या सोन्याचे भाव घसरलेले आहेत। बघा, मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली होती आणि या आठवड्यामध्ये सुद्धा सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे। बघा, गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यामध्ये सर्वात मोठी सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पहा, त्यानंतर तुम्ही सुद्धा सोनं खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुमचं कसलंच नुकसान होणार नाही, तुमचा कसलाही तोटा होणार नाही। जर तुम्हाला रोजच्या रोज सोन्या चांदीचे भाव पाहायला आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट सोन्याचे भाव रोजच्या रोज पाहायला मिळतील। तर बघा ग्राहकांना, आज पुणे जिल्हा असेल, मुंबई जिल्हा असेल, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, यवतमाळ असेल, हिंगोली असेल, सातारा असेल, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये आज सर्वात जास्त सोनं सुद्धा विकलेलं आहे। कारण सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली होती, त्यामुळे सोनारांच्या दुकानांच्या बाहेर आज सकाळपासून ग्राहकांनी रांगाच्या रांगा केलेल्या होत्या। बघा ग्राहकांना, जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचे असेल किंवा तुमच्या एखाद्या पाहुण्या रावळ्याला सोनं भेटवस्तू म्हणून द्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा या तारखेपासून सोनं खरेदी करा। तुम्हाला याच्यापेक्षा अजून स्वस्त सोनं मिळणार आहे। कारण आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार या तारखेपासून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। त्या तारखेपासून सोनं घसरण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपल्याला जास्त पैसे मोजावे लागू नये, तर तुम्ही सुद्धा या तारखेपासून सोनं खरेदी करा। बघा, सध्याच्या स्थितीला भारत देश असेल, युरोप देश असेल, चीन देश असेल, इस्रायल देश असेल, तर या सर्व देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे सध्याच्या स्थितीला सोन्याची आयात असेल, निर्यात असेल, तर याच्यामध्ये कमतरता सुद्धा भासत आहे। म्हणजेच सध्याच्या स्थितीला जास्त प्रमाणामध्ये आयात होत नाही आणि जास्त प्रमाणामध्ये निर्यात सुद्धा होत नाही। त्यामुळे ग्राहकांना सोन्यामध्ये आजपासून विक्रमी घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, गेल्या महिन्याच्या तुलनेमध्ये या महिन्यामध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेले असेल की सोन्याचे भाव वाढायला पाहिजे होते, परंतु सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे, हे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडणं 100% साहजिकच आहे। कारण गेल्या 10 वर्षांमध्ये सोन्यामध्ये दुप्पट ते तिप्पट सुद्धा वाढ झालेली आहे। बघा, 2015 ते 2025 या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये तिप्पट वाढ सुद्धा पाहायला मिळालेली आहे। त्याचप्रमाणे 2020 असेल, 2025 असेल, या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये तब्बल 50,000 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे। त्यामुळे ग्राहकांना वाटत आहे की सोन्यामध्ये अजून वाढ होईल, परंतु ग्राहकांना हा अंदाज 100% चुकीचा सुद्धा ठरलेला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हा अंदाज चुकीचा सुद्धा ठरू शकतो। बघा, मीडिया रिपोर्टनुसार सोन्याचा भाव 60 ते 65,000 रुपयापर्यंत
येणार आहे। परंतु हा अंदाज कितीपर्यंत खरा ठरू शकतो त्याच्यावरती आज अनुभवी सोनारांनी भाष्य सुद्धा केलेले आहे। बघा, मीडिया चॅनल असतील, YouTube चॅनल असेल, टीव्ही चॅनल असेल, वृत्तपत्रे असतील, न्यूजपेपर असेल, तर यांच्या माध्यमातून सुद्धा सोन्यावरती भाष्य करण्यात आलेलं होतं, सोन्यावरती अंदाज सुद्धा देण्यात आलेला होता। परंतु हा अंदाज कितीपर्यंत खरा ठरलेला आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतात, विश्लेषक असतात, सोन्यांच्या खाणींचे मालक असतात, तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। परंतु ग्राहकांनो, आज चांदीमध्ये सर्वात मोठी वाढ सुद्धा पाहायला मिळालेली आहे। बघा, गेल्या 6 महिन्यांमध्ये चांदीमध्ये एवढी मोठी वाढ कधीच झालेली नव्हती, परंतु आज चांदीमध्ये सर्वात मोठी वाढ सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्या ग्राहकांनी आज चांदी खरेदी करायची आहे का आम्ही दिलेल्या तारखेपासून चांदी खरेदी करायची आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा ग्राहकांनो, जर तुम्ही आज चांदी खरेदी केले तर तुमचा तोटा होणार आहे, तुमचं नुकसान सुद्धा होऊ शकतं। परंतु आम्ही दिलेल्या तारखेपासून जर तुम्ही चांदी खरेदी केली तर तुमचा 100% फायदा सुद्धा होणार आहे, तुमचं कसलंही नुकसान होणार नाही। कारण ग्राहकांनो, अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार चांदीचे भाव वाढण्याची 2 कारणे सुद्धा समोर आलेली आहेत। तर या 2 कारणांमुळे गेल्या 6 महिन्यांपासून चांदीमध्ये वाढ सुद्धा होत आहे। त्यामुळे ग्राहकांनो, जर तुम्हाला खरोखर चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही चांदी कोणत्या तारखेला खरेदी करायची आहे त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे, ती तारीख सुद्धा पाहणार आहोत। परंतु जर तुमच्याकडे जुनी चांदी असेल, तुम्ही चांदी राखून ठेवलेली असेल, तर ती चांदी सध्याच्या स्थितीला मोडायची आहे का त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। बघा, भरपूर ग्राहकांनी सकाळपासून चांदीचे भाव वाढल्यामुळे चांदी सुद्धा मोडलेली आहे। अजून तुम्ही वाट पाहायची आहे का तुम्ही सुद्धा लगेच चांदी मोडायची आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। त्यासोबत सोन्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे, तर या घसरणीमुळे भरपूर ग्राहकांनी सकाळपासून सोनं सुद्धा मोडलेलं आहे। जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल, वर्षानुवर्ष खानदानी सोनं असेल, तर ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। बघा ग्राहकांना, आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार या तारखेपासून सोन्याचे भाव अजून घसरतील। बघा, आज जरी तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदाच आहे, कारण अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काही दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। परंतु ग्राहकांना, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता की सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे। बघा ग्राहकांना, सोने हा एक सुरक्षित धातू आहे, सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हटली जाते, म्हणजे सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक सुद्धा म्हटली जात असते। त्यामुळे आपण सोनं सुद्धा खरेदी करत असतो। बघा ग्राहकांना, भरपूर ग्राहकांना 24 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं होतं, 22 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं होतं, 18 कॅरेटचं 14 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं होतं, परंतु त्या ग्राहकांकडे जास्त प्रमाणामध्ये पैसे नसल्यामुळे ते ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करत नव्हते। परंतु आज सोन्यामध्ये घसरण झाली, त्यामुळे त्या ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। परंतु सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहेत त्याची प्रमुख 3 कारणे सुद्धा समोर आलेली आहेत। तर या प्रमुख 3 कारणांमुळे सोन्यामध्ये अजून विक्रमी घसरण होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। तर ते 3 कारणे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु ग्राहकांनो, 24 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं, 22 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं, 18 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं आणि 14 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं आहे त्याची आज माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। कारण भरपूर ठिकाणी 24 कॅरेटचं सोनं सांगून 22 कॅरेटचं सोनं दिल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले होते, त्यामुळे भरपूर ग्राहकांची फसवणूक सुद्धा होतच होती। तर ही फसवणूक थांबवण्यासाठी राज्य सरकारने, केंद्र सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की सर्व ग्राहकांना 24 कॅरेटचं सोनं असेल, 22 कॅरेटचं सोनं असेल, 18 कॅरेटचं सोनं असेल आणि 14 कॅरेटचं सोनं असेल, तर हे सोनं कशा पद्धतीने ओळखायचं आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तुम्हाला समजेल अशा पद्धतीने ती माहिती सुद्धा सांगणार आहे। परंतु सोन्याचे भाव उतरण्याची जी प्रमुख 3 कारणे आहेत, तर ते 3 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु ग्राहकांनो, जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल तर ते सोनं मोडायचंच आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचे आहे त्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा, भरपूर ग्राहकांनी सकाळपासून घसरणीच्या भीतीने सोनं सुद्धा मोडलेलं आहे, तर त्यांचा तोटा होईल का त्यांचा फायदा होईल याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। परंतु ग्राहकांनो, सोन्याचे भाव उतरण्याची 3 कारणे पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायचं आहे। ही कारणे ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा सोने खरेदी करायचं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही अर्धवट हा व्हिडिओ पाहिला तर तुमचं नुकसान सुद्धा
होऊ शकतं आणि त्यासाठी तुम्ही 100% कारणीभूत सुद्धा तुम्हीच ठरू शकता। बघा ग्राहकांना प्रमुख 3 कारणे समोर आलेले आहेत। तर या 3 कारणांपैकी जे पहिलं कारण आहे तर ते पहिलं कारण म्हणजे सध्याच्या स्थितीला इस्रायल देश असेल विविध देशांमध्ये सध्याच्या स्थितीला व्यापार युद्ध सुरू आहे तर त्याचा थेट परिणाम या सोन्याच्या किमतीवरती सुद्धा दिसून येत आहे। त्यासोबत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून विविध देशांमधील जे साहित्य असतं त्याच्यावरती टेरिफ सुद्धा लावण्यात आलेला आहे, परंतु भारतावरती कोणताही टेरिफ लावण्यात आलेला नव्हता। त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होत आहे। बघा जर सोन्यावरती टेरिफ लावला असता तर सोन्यामध्ये वाढ सुद्धा होत गेली असती। बघा मागच्या महिन्यामध्ये सोन्यावरती टेरिफ लावण्यात आलेला होता त्यामुळे सोन्याचे भाव वाढत होते, परंतु हा टेरिफ हटवण्यात आलेला आहे त्यामुळे सोन्यामध्ये घसरण होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। यासोबतच ग्राहकांना सोन्याचा भाव उतरण्याचं जे मुख्य कारण आहे तर ते मुख्य कारण म्हणजे सोन्यावरती जो एक्स्ट्रा टॅक्स लावण्यात येत होता त्याच्यामध्ये जीएसटी असेल, सीजीएसटी असेल, एसडीएसटी असेल अशा प्रकारचे जे टॅक्स लावण्यात येत होते तर त्याच्यामधील काही टॅक्स कमी करण्यात आलेले आहेत, काही टॅक्स हटवण्यात सुद्धा आलेले आहेत। त्यामुळे ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। बघा ग्राहकांना सोन्याचे भाव 100% घसरतील म्हणजेच आज जरी तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदाच होणार आहे, कारण काही दिवसानंतर सोन्याचे भाव परत वाढतील अशा पद्धतीने अंदाज सुद्धा समोर येत आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या रिस्कवरती सोनं सुद्धा खरेदी करा। जर आज जरी खरेदी केलं तर तुमचा भविष्यामध्ये फायदाच आहे। तर बघा ग्राहकांना आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 95,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे, म्हणजेच 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये तब्बल 5,000 रुपयांची घसरण झालेली आहे। परंतु चांदीमध्ये वाढ सुद्धा झालेली आहे। 1 किलो चांदीची किंमत 1,12,500 रुपयापर्यंत पोहोचलेली आहे।